वेगळ्या पद्धतीचा डोंगरी महोत्सव म्हणजे पहिल्या वर्षी आपण गेल्या वर्षी केला. माझ्याकडे नवीनच खातं आलं होतं तरी सुद्धा आम्ही 3 दिवसामध्ये प्रयत्न करून तो यशस्वी केला. यावर्षी आपण 5 दिवस करतोय आणि ज्या बाबी मागच्या डोंगरी महोत्सवामध्ये नव्हत्या त्या यावेळी आपण त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह करतोय. रोज संध्याकाळी एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे. एक दिवस पोवाड्यांचं सादरीकरण आहे, एक दिवस भजनी मंडळांचं सादरीकरण आहे, एक दिवस ब्रास बँडचं सादरीकरण आहे, एक दिवस पारंपरिक लावणी महोत्सव आहे, एक दिवस मराठी आणि शेवटच्या दिवशी ग्रँड फिनालेमध्ये मराठी आणि हिंदी सांस्कृतिक कार्यक्रम आहेत. पॅराग्लायडिंग आहे, बोटिंग आहे, हॉर्स रायडिंग आहे, कॅमल राईड आहे, बग्गी राईड आहे, सगळं आहे. फनफेअर आहे, खाद्य जत्रा आहे, कृषी प्रदर्शन आहे, महिला बचत गटांचा मेळावा आहे, पशु पक्षी प्रदर्शन आहे. वेगवेगळ्या व्हरायटी विशेषतः डोंगरी भागातली जी लोक आमची आहेत. आता मी तुम्हाला जर नावं सांगितली निवी, कसनी, आटोली, पाचगणी, काही, रोंबारणं, कोदळ ह्या गावच्या लोकांना सातारला यायला म्हटलं तर वर्ष लागतं. येत नाहीत बिचारी, काय त्यांचं काम पडत नाही. मुंबई पुण्याला जाणं तर लांबच राहिलं. आमच्या गावाकडच्या जत्रा कसल्या एखादा पाळणा आला तर आला जत्रेच्या गावात तेवढाच पोरांना पाळणा खेळायला वर्षातून. त्यामुळे ही गावातली माणसं आमच्या तालुक्यातली गेल्या वर्षी बघितलं असेल तुम्ही लोकांनी गाड्या करून यायची माणसं. आम्ही आता एसटीचे अधिकारी आहेत का नाही पण त्यांना पण आम्ही विनंती केली एसटी बस सोडा काही भागातल्या लोकांना यायला जायला. तर आम्ही खूप चांगलं नियोजन केलं. डोंगरी भागातल्या लोकांना त्यावेळी पाहायला मिळेल. आणि बाबा मंत्र्याकडे पर्यटन खातं आहे तर पर्यटन खातं असंही चांगलं काम करतं. जिल्हा प्रशासनाला आम्ही एकत्र ते करतोय आम्ही चांगलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.